हीच वेळ आहे. का? कारण तुम्ही पावसाळ्यात रोप लावणार ना, म्हणजे पावसाळ्यात जे रोप लावणार आहे ते कधी तयार पाहिजे? आज नियोजन केलं, आज त्याची लागवड केली, आज सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय करून ठेवला, आज निर्णय घेऊन ठेवले आणि आज असं इन्फ्रास्ट्रक्चर जी टाकी आहे तापलेल्या खाणी जर आपण गाव घातला तर चांगला आकार देत होतो. त्याच्यात अजून एक गोष्ट बाबांना 5-5 गोष्टी लागतात वृक्षांना. त्या काय लागतात? नमस्कार, मी सुरेश चव्हाण, लोकसाक्षरमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. खरं तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता विविध कंटेंट चालू केलेले आहेत. जसं जल असेल, प्रदूषण असेल किंवा गोदावरी असेल, वृक्षारोपण असेल, बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपण ते सामाजिक जे काही दायित्व असतं आपलं आणि त्या माध्यमातून लोकांना जागृत करून त्यांना देखील त्यामध्ये सहभागी करून घेणं आपला उद्देश आहे. लोकांमध्ये माहिती पोहोचवणं हा आमचा उद्देश आहे. सो आपल्यासोबत आपल्या चॅनलचेच कार्यकारी संपादक अनिल झालकर सर आहेत. सर, खरं तर आपण वेगवेगळ्या कंटेंटवर आपण अभ्यास करतोय, लोकांपर्यंत आपण पोहोचतोय. आजचा विषय आपलं वृक्षारोपण. खरं तर वृक्षारोपण केलं जातं, परंतु त्याचं संगोपन किंवा संवर्धन हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. एकदा पावसाळा सुरू झाला की गरज पडत नाही, परंतु पावसाळा संपल्यानंतर खऱ्या अर्थाने ती कुठेतरी सुरुवात असते आणि दुर्लक्ष केलं जातं. तर काय सांगा? नमस्कार, मी अनिल झालकर. सरांनी सांगितलं तसं मी चॅनलमध्ये कार्यकारी संपादक म्हणून निवृत्तीनंतर त्यांच्या मदतीने येऊन आणि ते कार्य करत आहे. खरं तर आपण अनेक गोष्टी सातत्याने करत असतो, परंतु त्याला जर थोडंसं पब्लिसिटी जर मिळाली तर त्यातून अनेक फायदे अनेकांपर्यंत पोहोचता येतं. या उद्देशाने मी हे काम हाती घेतलेलं आहे. माझं वृक्षारोपणाचं कार्य खूप मोठ्या प्रमाणावरती मी हिरवांकुर फाउंडेशन असेल, अनेकांच्या मदतीने आणि मी वैयक्तिकरित्या देखील काम यातून प्रथमपासूनच करत आलेले आहे. तर ह्या वृक्षारोपणाच्या मध्ये ज्या अडचणी आहेत, माझ्या ज्या गोष्टी मला ज्या वाटल्या समजल्या आणि मी त्या प्रत्येक ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या काहींच्या पर्यंत पोहोचतात, काही त्याकडे दुर्लक्ष करतात. पण जास्तीत जास्त लोक ज्यावेळेस त्यामध्ये सहभागी होतात त्यामध्ये योग्य पद्धतीने जर ते कार्य जर घडलं झालं, शासनानेही थोडंसं एक त्याचं नर्सरी ज्या आहे शासनाच्या त्याचं काम करतातच, पण त्या कामाच्या जोडीला त्यांच्या त्या काही अडीअडचणी असतात. त्या अडचणी काय आहेत की जिथे वृक्षारोपण करायचं असतं, जे जागा आहे सामाजिक वनीकरणासाठी असलेल्या त्या जागेच्या मध्ये जर काही संरक्षणाची, पाण्याची, इतर गोष्टींची सुविधा नसेल आणि अशा जंगल सदृश्य परिस्थितीमध्ये जर लागवड करावायची जी झाडं आहेत ती लागवड केल्यानंतर ती जनावरांच्यापासनं अनेक वृक्ष तोडी करणाऱ्यांपासनं ती सुरक्षित वाढ व्हावी या उद्देशाने त्यांची ठराविक नमुन्याची जी झाडं असतात त्यांची रोपं ती तयार केली जातात आणि त्यांची लागवड केली जाते मोठ्या प्रमाणावरती. पण जर त्यांच्याकडनं आणि आपल्या सगळ्या वेगवेगळ्या नर्सरीज जे आहेत त्यांच्याकडनं फळझाडांची मोठ्या प्रमाणावरती लागवड जर केली गेली, रोपं तयार केले गेले आणि ते रोपं कमीत कमी किमतीमध्ये लोकांना जर त्या ठिकाणी भेटली आणि त्यांनी त्यांची लागवड केली तर फळझाडांचा इफेक्ट हा खूपच मोठ्या प्रमाणावर आहे. त्याला संरक्षणाची गरज असते, पाण्याची गरज असते, जनावरांचं संरक्षणाची आवश्यकता असते, जनावरांपासूनच्या संरक्षणाची आवश्यकता असते. या अनेक गोष्टींमधून ते झाड मोठं झालं तरच ती फळं आल्यानंतर ती फळं आपल्याला प्राप्त होऊ शकतात. आणि आता असं काय नाही आपण फळ झाड लागवड करायचं आणि नातवाने घ्यायचं. तुम्ही त्यासाठी काही गोष्टी, आपलं मुक्त विद्यापीठ आहे, त्या मुक्त विद्यापीठामध्ये असे काही जे केंद्रामध्ये वेगवेगळे कोर्सेस चालतात कमी फीज मध्ये. मग जर तुम्ही ती कलम करण्याची जे मी नेहमी सांगतो, कलम केलेलं झाड ते कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वाढून ते फळ जास्त प्रमाणावरती देऊ शकतं. ही गोष्ट आपल्याला ज्ञात नसते आणि कलम करणं काही फार कुठे अवघड गोष्ट नाही. थोडंसं युट्यूब मधनं एक्सपर्ट कडनं थोड्याशा आयडिया जर घेतल्या आणि एकाने दुसऱ्याने अनेकांना असं जर ट्रेनिंग घेतलं गेलं, माहिती घेतली, आयडिया घेतल्या आणि जर ते कलम व्यवस्थित पद्धतीत सिस्टमॅटिक, आजही तर बघा या कुंडीमध्ये समोर जे झाड दिसतंय आंब्याचं, एवढीशी कुंडी आहे आणि ते एक मोठं झाड, हे झाड जागेवरती गच्चीवरती आपल्याला फळं देणार आहे. ही सारी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे दुसरी फुलांची झाड आहेत, या फुलांची झाडांच्याही बाबतीत त्याच पद्धतीने करण्यात आलेलं आहे. मग इथं जर समजा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गच्चीवर नर्सरी होऊ शकते तर आपण आपल्या शेतांमध्ये, आपल्या परिसरांमध्ये का करू शकत नाही?
आपण ह्या गोष्टी करू शकतो सर. पण काय असतं, एक मानसिकता, या कामाला, कुठल्याही कामाला काय लागते, मानसिकता लागते, उच्च मानसिकता. मग उच्च मानसिकता ज्याच्या ठिकाणी आहे तो झटपट काय करतो, 4 लोक एकत्र येतात, त्यांच्याबरोबर तो कोऑप करतो आणि त्यातून एकमेकाच्या याने प्रेरणेने, मदतीने वृक्षारोपणाचं कार्य घडत असतं. ते असं सहज घडत नाही. आता आपल्या काही अडचणी असतात बघा, तुम्ही, आपण, अनेक जण, मी, तुम्ही निराशेत असतो, गर्ततीत, निराशेच्या गर्ततीत असतो ना अडकलेलो, आणि त्यातून बाहेर यायचंय, पडायचंय. मग ते कसं यायचं, त्याला काय करायला पाहिजे, मग सवयी असतात आपल्याला, आपण सवयींचा आधार घेतो. मग या सवयींमध्ये जाणं काय होतं, सोपं, सहज जातो आपण, पण त्या सवयीतून बाहेर येणं अवघड असतं. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, मुळातच आपल्या अवतीभोवती आपल्याला ज्या गोष्टी करावायच्या आहे, करण्यासारख्या आहेत, त्या सवयी कोणत्या निवडल्या पाहिजे, की ज्या अधिक चांगल्या सवयी कोणत्या असतील त्या जर आपण वाढवल्या आपल्यामध्ये, तर आपण त्या सवयीतून काय करू शकतो, अशा प्रकारचे पर्यावरणाचं जे संवर्धन आहे ते करू शकतो. आनंद त्यातून निर्मिती होऊ शकते, आपल्याला त्या मानसिक रोगातनं, आजारातनं बाहेर काढू शकतो आणि असलेल्या अडीअडचणींवरती आपण मात करतो. मन सक्षम, प्रबळ बनलं की ते ऑटोमॅटिकली तुमचे हात त्या ठिकाणी कणखरपणे सगळं काम करायला तयार होतात, तुम्ही काही करू शकतात. मग हे जे काही करणं म्हणजेच त्यात पर्यावरणाचा हा ऱ्हास जो होत आहे, याकडे सगळ्यांनी एकत्र येऊन जर डोळसपणे काम केलं. आता हे आजच का बोंब मारण्याची गरज निर्माण झाली, तुम्ही म्हटली वेळ, तर आज ही वेळ आहे का, हीच वेळ आहे का, कारण तुम्ही पावसाळ्यात रोप लावणार ना, म्हणजे पावसाळ्यात जे रोप लावणार आहे ते कधी तयार पाहिजे, आज नियोजन केलं, आज त्याची लागवड केली, आज सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय करून ठेवला, आज निर्णय घेऊन ठेवले, आणि आज असं इन्फ्रास्ट्रक्चर जी टाकी आहे, तुमचं इथे जाणार, इथे हे येणारं पाणी इथून येत आहे, इकडनं ही झाडांना त्या ठिकाणी ड्रिप इरिगेशन केलेलं आहे, हे सिस्टमचं काही एकाएकी तयार होत नाहीत ना, याला एक वेळ लागतो ना. हा वेळ आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं, या प्रकारे काहीतरी सिस्टम केली. मला माझ्या गच्चीवरती लागवड करावायची आहे झाडांची, आता हे तर मी बघून आनंदित आहे, पण माझ्या घरी मी करणार, इथं कॉक यायचा, चालू करायचा, मी ऑटो करणार सर. माझ्या घरी मी आता ही सिस्टम पाहिली, मी ती रन करणार, आणि ती रन करताना एक गोष्ट करणार, ती बाहेर जायचं असेल ना मला, तर त्यावेळेला आमचं मॅडम मला म्हणाले कसं करणार, म्हटलं आपण ऑटो काहीतरी त्या ठिकाणी असतात त्या वस्तू आणू, आणि त्यातून ऑटो आपल्या मोबाईलवरनं ते सिस्टम रन करून आणि या झाडांना त्या पद्धतीने पाणी देऊ. म्हणजे गच्चीवरची झाडं जिवंत ठेवण्याचं काम मी जसं करणार आहे, त्याचं प्लॅनिंग, त्याचं नियोजन करण्याची, कृती करण्यासाठी लागणारा वेळ असतो, आणि त्याच्यासाठी मटेरियल असतं, गुंतवणुकी आहे. या वेळेला गुंतवणुकी आपण करत गेलो तर आपल्याला रिटर्न भेटणार नाही. कोणतंही काम चांगल्या पद्धतीने सिस्टमॅटिक करण्याचा प्रयत्न केला तर ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आज आपण एसी मध्ये कुत्रा सांभाळतो, पाळतो, आवड आहे म्हणूनच ना, हा छंद आहे म्हणूनच ना. मग बाबांनो, आपण तसंच एक झाड एकमेकाला गिफ्ट घेतलं आणि त्यातून असेच वृक्षारोपणाचे कार्य हाती घेतले आणि करत गेलं तर काय वाईट आहे. मला असं वाटतं, म्हणजे तुम्ही कुत्रं पाळू नये या मताचा मी, कुत्रही पाळा, झाडही पाळा. झाड तुम्हाला त्या कुत्र्याला सावली देणार आहे, त्याला आनंद देणार आहे. अनेक विचारवंत सांगतात, अनेक संत सांगतात की जीवनाचा सर्वोत्तम गोष्ट कोणती आहे तर आनंदाची निर्मिती. स्वतःच्याकडे आनंद निर्माण झाला तर तो आनंद आपण दुसऱ्याला देऊ शकतो. दुसऱ्याला आनंदित जर केलं तर आपण त्या ठिकाणी खरं जीवन, त्या ठिकाणी जीवनाचं सगळ्यात मोठं सार्थक झालं असं त्या ठिकाणी होऊ शकतं, सिद्ध होतं. आणि ही सिद्धता प्राप्त करण्याकरता, सिद्ध पुरुष होण्याकरता सिद्ध असते, मुक्त असते. अशा प्रकारे कार्य हाती घेणं आणि वृक्षारोपणाच्या कार्याला ज्या ठिकाणी वृक्षारोपणाचं कार्य हाती घेईल त्या व्यक्तीच्या मदतीला जाणं, त्यांच्याबरोबर राहणं, त्यांची मदत आपल्याला घेणं, 4 लोकांकडनं ते विचार समजून घेणं. काय करावे ते सोलर केलेलं आहे, सिस्टम आहे गच्चीवरती, इतक्या मोठ्या प्रमाणावरती ड्रीप केलेला आहे. का बाबांनो आपण करू शकत नाही? जर हे लोक करू शकतात, मी का करू शकत नाही? माझा हात का मागे आहे? मी का आपला एक पाऊल मागे येतो? मी पण एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. असं प्रत्येकाने हिरिरीने जर घेतलं, ठरवलं तर काय होऊ शकते, होऊ शकेल की नाही? तुम्हाला काय वाटतं सर? येस, नक्कीच. खरं तर ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे. खरं तर वृक्षारोपण अशा पद्धतीचं भाष्य जर बघायला गेलं तर नक्कीच एका या मुलाखतीत म्हणा किंवा एका या
जर बघितलं तर कंटेंटमध्ये न संपणारा विषय आहे, परंतु जी त्यांची तळमळ आहे किंवा सगळ्यांची तळमळ एकच आहे की बाबा आपल्याला खरं तर याच्यात ना सर अजून काही गोष्टी आहेत, एवढं लगेच अजून म्हणजे बाय द वे तापलेल्या खाणी जर आपण गाव घातला तर चांगला आकार देत होतो. त्याच्यात अजून एक गोष्ट बाबांना 5-5 गोष्टी लागतात वृक्षांना. त्या काय लागतात, तुम्ही झाड लावलं ना त्याच्यानंतर त्याला राख आहे घरातली साधी, ती राख तिचा जर थोडासा वापर केला याला, ते राख आहे तुमचं, वेगवेगळ्या प्रकारचे कंपोस्ट खतं आहेत, या कंपोस्ट खतांचा वापर जर केला गेला थोडा थोडा. त्यानंतर तुमचं तिसरी गोष्ट ती जी आपला याचा बोन मिल जे असतं, हे बोन मिल त्याला थोडस दिलं गेलं त्या झाडांना, तर अशा 2-5 गोष्टी ज्या आहेत, पाणी तर योग्य प्रमाणात जास्ती दिलं तर मुळी सडतात, कमी पडलं तर वाळतात. आणि असं हे नियोजन व्यवस्थित आणि उष्णता जी आहे ऊन योग्य पद्धतीने. माझ्या घरी मी जी झाडं तयार करणार आहेत त्यांना ट्रॉली करणार आहे, त्या ट्रॉलीला व्हील करणार आहे. मला जर त्या ठिकाणी जर झाडाला जास्ती प्रमाणावरती वाटलं बघ थोडस, आता ह्या झाडाला ऊन जास्त आहे तर त्याला सावलीकडे न्या, आणि जर सावली म्हणजे त्याला उष्णतेची गरज आहे तर त्याला परत लोटणं. इझिली असं मुव्हिंग मी ती कुंडी जी आहे त्या कुंड्यांचा प्रयोग करणार आहे. पण म्हणजे लक्षात घ्या, ह्या अशा 5 गोष्टी आवश्यक ज्या गोष्टी असतात त्या जर आपण त्यांना दिल्या, योग्य प्रमाणात जर पूर्तता झाली तर ते झाड 1 पट नाही 10 पट वाढतं, 1 पट नाही 10 पट फळं देतं, अशा पद्धतीने लवकर फळं देतं. अशा कितीतरी गोष्टी आहेत सर. जर केलं तर काय बिघडेल, काही अडचणी आहेत का? फक्त तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, धोरण, त्याची अंमलबजावणी, निर्णय घेणं, काम करणं. नक्कीच अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच जर बघायला गेलं तर प्रेक्षकांनी, समस्त नाशिककरांनी याचा कुठेतरी अभ्यास करावा किंवा याचं जर बघायला गेलं तर अंमलबजावणी जर केली तर नक्कीच आपण देखील अशा पद्धतीचा उपक्रम किंवा अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी करून जर बघायला गेलं तर त्यातनं आनंदही मिळू शकतो आणि नवे नवे इतरांना देखील आपण ते करण्यासाठी जर बघायला गेलं तर आपण भाग पडू शकतो, हे मात्र नक्की. थँक्यू सो मच.